झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार आणि एकनाथ खडसे यांची नावे चर्चेत आहेत। काय आहेत तिघांची ही बलस्थानं आणि एकंदरीतच भाजप प्रदेशाध्यक्षांपुढची आव्हानं काय आहेत या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। भाजप अध्यक्षपदाची दुसरी टर्म मिळवण्यात नितीन गडकरींना अपयश आल्यानंतर महाराष्ट्र भाजपमधील समीकरणही बदलली आहे। गेल्या महिन्यापर्यंत शक्तिशाली असलेल्या गडकरी गटाला आता गोपीनाथ मुंडेंकडून आव्हान दिलं जाऊ लागलंय। त्यामुळेच गडकरींप्रमाणे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांचीही दुसरी टर्म निश्चित असल्याचं वाटत असताना नव्या नियुक्तीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे। पुढच्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष पदाचा फैसला होणार असल्यामुळे आता मुनगंटीवार यांच्या नावाला पर्याय म्हणून विदर्भातील तरुण आमदार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांची नावं पुढे येऊ लागली आहेत। खडसे मुंडे यांचे कट्टर समर्थक असले तरी विरोधी पक्षनेतेपद त्यांच्याकडे असल्यामुळे फडणवीस यांचं नाव आघाडीवर आहे। मुनगंटीवार यांच्या कारकिर्दीत भाजपची वाढ बेताचीच आहे। अनेक जिल्ह्यात भाजपचं अस्तित्व नाही। त्यांच्याच चंद्रपूर शहराच्या महापालिकेत भाजपला सत्ता मिळवण्यात त्यांना अपयश आलं। दोन्ही गटांची त्यांनी जुळवून घेतलं, पण गडकरींची त्यांचं अधिक सख्य होतं, त्यामुळे त्यांना विरोध होऊ लागलाय। महापालिका जिल्हा परिषदा निवडणुकांमध्ये सुद्धा भाजपची कामगिरी लक्षवेधी नाही। खडसे अनुभवी नेते आहेत, विधिमंडळ आणि संघटनांचा त्यांचा अनुभव दांडगा आहे। असं असलं तरी विरोधी पक्षनेतेपद सोडून ते अध्यक्षपद स्वीकारतील का याबाबत शंका आहे। याशिवाय गडकरी गटाला खडसेंचं नाव मान्य होण्याची शक्यता कमी आहे। विरोधी पक्षनेते म्हणून मित्रपक्षांशी ताळमेळ ठेवण्यात त्यांना अपयश आल्याचंच वारंवार दिसून आलंय। त्यांच्या जळगाव जिल्ह्यातही भाजपची ताकद कमी होऊ लागली आहे। या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अधिक आहे। नागपूरचे महापौर, 3 वेळा विधानसभेत निवड आणि आमदार म्हणून अभ्यासपूर्ण कामगिरी या फडणवीस यांच्या जमेच्या बाजू आहेत। गटातटाच्या राजकारणापासून ते दूर आहेत। ते दोन्ही गटांशी जुळवून घेऊ शकतात। त्यांचं नेतृत्व तरुण आणि अभ्यासू वाटत असलं तरी संघटक म्हणून त्यांची क्षमता त्यांना सिद्ध करावी लागेल। भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड होणाऱ्या नेत्यासमोर अनेक आव्हानं असतील। मुंडे आणि गडकरी यांच्या कात्रीत न सापडता गटबाजी थोपवून दोन्ही गटात ताळमेळ ठेवावा लागेल। कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भाजपचं अस्तित्वच नाही, ते निर्माण करावं लागेल। त्यात राज्यात मुंडेंचं नेतृत्व असल्यामुळं काम करण्यास किती स्वातंत्र्य मिळेल हाही प्रश्न आहे। 2014च्या निवडणुकांचं आव्हान समोर असल्यामुळं शिवसेनेशी समन्वय ठेवावा लागेल। शिवाय मनसेबरोबर संभाव्य युतीची कसरतही करावी लागेल। अर्थात प्रदेशाध्यक्ष निवडताना मुंडे आणि गडकरींचा आपली पकड ठेवण्यासाठी आपल्या पसंतीचाच नेता निवडण्याकडे कल असेल। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।